महाराष्ट्राला थोर संतांची परंपरा लाभली आहे। शेकडो वर्षापासून महाराष्ट्राला लाभलेली वारींची परंपरा आणि सांस्कृतिक म्हणजे महाराष्ट्राचा अभिमानच आहे। हा अभिमान कायम राहावा आणि महाराष्ट्राची संस्कृती विद्यार्थ्यांना कळावी या उद्देशाने सांगलीच्या इस्लामापूर मधील सद्गुरू आश्रम शाळेत आज दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। अगदी बालसमून पासून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या पर्यंत अनेक जण यामध्ये सहभागी झाले होते। टाळ मृदुगांचा गजर, विठ्ठल नामाचा जयघोष करत लेझिमची साथ आणि सुरेल आवाजात गायली जाणारी भक्तिगीते यामुळे संपूर्ण इस्लामपूर शहरास ज्ञानोबा तुकोबाच्या जल्लोषात भक्तिमय वातावरण न्हाऊन निघाला। सद्गुरू प्राथमिक आश्रम शाळा इस्लामपूर, सद्गुरू प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा इस्लामपूरच्या वतीने आज हा जो दिंडी सोहळा आयोजित केलेला आहे, अतिशय उत्कृष्ट प्रकारे आणि अतिशय उत्साहाने हा सोहळा दिंडी सोहळा आमच्या शाळेमध्ये पार पडलेला आहे। आणि या निमित्तानं झांज पथक, लेझिम पथक, त्याच्यानंतर वाद्यवृंद आणि मुलांचा पताका घेऊन रिंगण सोहळा, त्याच्याबरोबर घोड्याचं रिंगण, मेंढ्यांचं रिंगण अतिशय उत्साहानं पार पडलेलं आहे। सद्गुरू जंगली महाराज शिक्षण संस्था कापूसपेठ संचलित सद्गुरू प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक आश्रम शाळा आयोजित आणि प्रतिवर्षाप्रमाणे आषाढी एकादशी याचं औचित्य साधून आमच्या विद्यार्थ्यांसाठी बालवारीचं नियोजन करत असतो। या बालवारीच्या निमित्तानं विद्यार्थ्यांच्या मनात आपल्या संस्कृती परंपरेची जाणीव असावी, पण त्यांच्या मनामध्ये एक ईश्वराबद्दलची भक्ती असावी आणि हाच उद्देश ठेवून आम्ही या वारीचं नियोजन करत असतो। या वारीमध्ये प्रामुख्यानं इयत्ता 1ली ते 12वी पर्यंतचे विद्यार्थी सहभागी असतात। जवळपास 1,500 ते 2,500 विद्यार्थी आमच्या या वारीत सहभागी होत असतात। या वारीमध्ये जसं विद्यार्थ्यांचा सहभाग असतो तसंच उत्स्फूर्तपणे पालकांचाही सहभाग असतो। आज इस्लामपूर शहरामध्ये ही वारी जात असताना अनेक ठिकाणी पालक उत्स्फूर्तपणे त्या वारीचं स्वागत करताना दिसतात। काही भक्त मंडळी जी परमेश्वरावर नितांत श्रद्धा आहे ते लोक या विद्यार्थ्यांमध्येच प्रत्यक्ष परमेश्वर शोधतात आणि खऱ्या अर्थानं ती वारी सार्थकी लागली असं आम्हाला नेहमी वाटतं। ही वारी अशीच आम्ही अखंडपणे चालू ठेवू आणि विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक आत्मविश्वास निर्माण करू अशी आमची इच्छा आहे। भव्य शुभारंभ 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 गढ़चिरौली जिले का सबसे बड़ा प्रोजेक्ट लेकर आया है सुरजागढ़ इस्पात प्राइवेट लिमिटेड। 17 जुलाई 2024 को वर्लापेट अहेरी में भूमि पूजन सोहड़ा। इस कार्यक्रम में एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, उदय सामंत जी, राजे धर्म बाबा अतराम की प्रमुख उपस्थिति होगी।